आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत मासिक पाळीची अनियमितता याविषयी डॉक्टर अनुष्का खातू यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्य दर्पण या कार्यक्रमात ऐकणार आहोत मासिक पाळीची अनियमितता. खरं म्हणजे मासिक पाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या आई, मुलगी, बहिणी, वहिनी असेल किंवा आत्या असेल किंवा मावशी असेल आणि आपली आजी असू दे, या सगळ्यांच्या वेदना आपल्या डोळ्यासमोर एकदम उभ्या राहतात. खरंच मासिक पाळी असं म्हणतात की स्त्रीच्या स्त्रीत्वाला जिवंतपणा देणारी, मातृत्वाला सुरुवात करणारी म्हणजेच मासिक पाळी. मैत्रिणींनो, आपल्याकडे हल्ली एक गोष्ट बदललेली दिसून येते आणि ती म्हणजे लहान मुलींना फारच लवकर मासिक पाळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण या अत्यंत संवेदनशील पण तितकाच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. लहान मुलींना येणारी ही जी काही मासिक पाळी आहे, या मासिक पाळीची अनियमितता कशामुळे आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर मासिक पाळीविषयी बोलताना आपल्या सर्वांच्याच मनामध्ये कुठेतरी भीती असते, एक संकोच असतो आणि एक शरम असते. शरम कसली असते की ह्या विषयावर बोलायचं कसं. खरं तर ही एक नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनुष्का खातू यांना. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये. डॉक्टरांविषयी सांगायचं म्हणजे आपण गेली 20 वर्ष प्रसूतीतज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहात. तेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पाळीची अनियमितता झालेली आहे, मासिक पाळी हिचं वय पण बदलत चाललेलं आहे. हो. म्हणजे पहिली मासिक पाळी जी असते, तर पहिली मासिक पाळी म्हणजे काय आहे आणि आपण हल्ली बघतो की लहान मुलींना फारच लवकर ही मासिक पाळी यायला सुरुवात झाली आहे. त्यामागची कारणं काय आहेत आणि हे सगळं कशामुळे घडून येतं याविषयी काय सांगाल? बघा, स्त्रीच्या जीवनातली पहिली मासिक पाळी म्हणजे आपण इंग्रजीत त्याला मेनार्के म्हणतो, ही एक नैसर्गिक घटना आहे आणि ते स्त्रीचं प्रजनन क्षमतेचं लक्षण आहे. ज्यावेळेस ही पाळी येते याचा अर्थ काय, ती मुलगी प्युबर्टीमध्ये आले किंवा कुमारिका वयामध्ये आली. तर आपल्या शरीरामध्ये एक गर्भाशय असतं. गर्भाशयाला 2 बाजूला नळ्या असतात आणि 2 अंडाशय असतात. तर हे हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे त्या गर्भाशयाचा जो आतला अस्तर असतं ते गादीसारखं वाढतं आणि त्याच वेळेस अंडाशयामधून अंड तयार होत असतं आणि ते अंड फुटून बाहेर आलं की ते नळीमध्ये येतं आणि त्या अंड्यासोबत आणि शुक्राणूचं मिलन झालं तर ते फर्टिलाइज्ड एग जे असतं ते ह्या गादीला येऊन चिकटतं आणि ही गर्भधारणा होते. आणि जर ही गर्भधारणेला ती जी गादी आहे ते पोषण देते, ऑक्सिजन देते आणि जर ही गर्भधारणा झाली नाही तर ते अस्तर गळून पडायला सुरुवात होतं आणि ते म्हणजे मासिक पाळी. तर ते योनी मार्गामधून जे हे मासिक पाळीचं जे रक्त येतं ते एक मिश्रण आहे. म्हणजे जो गर्भाशयाच्या आतलं अस्तर, त्याशिवाय त्याच्यामधले जे ज्याला एंडोमेट्रियल टिश्यू आपण म्हणतो, म्युकस मेम्ब्रेन आणि रक्त, हे यांचं ते मिश्रण आहे आणि ते नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे ते मुलींनी त्याच्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही आहे. तर हे जे मासिक पाळी येण्याचे वय आहे ते 12 ते 13 वर्षाचं सरासरी आहे, पण ते 9 ते 16 वयामध्ये कधीही येऊ शकतं. तर ते कधी येणं हे काही घटकांवर अवलंबून असतं, जसं की अनुवंशिकता. जर आईमध्ये लवकर पाळी आली तर मुलीला पण लवकर पाळी येऊ शकते. तसंच तिचा आहार कसा आहे किंवा तिची जीवनशैली कशी आहे किंवा पर्यावरणाचे काही घटक याचा त्याच्यावर खूप परिणाम होतो. पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अनियमितता जी आहे ती मासिक पाळीत बघायला मिळते आणि तुम्ही पण म्हणालात की 8व्या-9व्या वर्षात मुलींना, म्हणजे आपण याला म्हणू शकतो की अकाली यौवन हे येण्यामागची नक्की कारणं काय आहेत. किंवा आत्ताच तुम्ही म्हणालात की अनुवंशिकता आपण त्याला म्हणू शकतो. पण आता बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळते की अनुवंशिकता काही प्रमाणात आहे, पण आता बऱ्याच वेळेला असं दिसतं की 8वी आणि 9व्या वर्षातल्या मुली ज्या असतात, 8 ते 9 वर्षाच्या मुली, ह्या रडतात, त्यांच्या पोटात दुखायला लागतं, त्यांना कळत नाही की आपल्यासोबत काय होते. तर हे मासिक पाळी ज्या वेळेला त्या मुलींना येणं सुरू होतं, तर आपण त्यांना सोप्या शब्दात कसं सांगू शकतो की तुला पाळी आलेली आहे, तर याविषयी काय सांगाल?
तर आपण आधी समजून घेऊया की अकाली यौवन म्हणजे काय. जर मुलीला 9व्या वाढदिवसाच्या अगोदर पाळी आली तर त्याला अकाली यौवन असं म्हणतात. तर ते आहे ते हॉर्मोन्स हे शरीरामध्ये लवकर तयार झाल्यामुळे होतं आणि बाकीचे म्हणजे त्याला कधी कधी कारणही नसतं. पण आता वाढतं प्रमाण याच्यामुळे आहे की चाइल्डहूड ओबेसिटी वाढली आहे, मुलांचं आहार चुकीचा घेणं किंवा मॉडर्न जीवनशैली झालेली आहे, तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. किंवा अनुवंशिकता तर हा प्रकार आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जर मेंदूच्या गाठी आहेत, अंडाशयाच्या गाठी किंवा ॲड्रेनल ग्लँडच्या गाठी आहेत, तर त्याच्यामुळे ही पाळी लवकर येऊ शकते. तर काही औषधे आहेत किंवा काही आहारातले काही पदार्थ आहेत, तर त्याच्यामुळे ही पाळी लवकर येऊ शकते. म्हणजे या वयामध्ये मुलींना समजत नसतं की ही पाळी लवकर कशी आली, का आली. तर ह्या मुलींना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. तर रक्त बघून त्या घाबरून गेलेल्या असतात, पण अशा वेळेस आईचं जास्त रोल येतो इथे. कारण तिने ॲक्च्युली मुलीला पाळी यायच्या अगोदर त्या मुलींना मासिक पाळीबद्दल शिक्षण देणं गरजेचं आहे. तर ते तिला समजेल असं सोप्या भाषेमध्ये आणि कठीण शब्द न वापरता सांगितलं पाहिजे. जसं की आपण एखाद्या कळीचं फूल बनतं किंवा त्याच्यामध्ये जे बदल होतात, तसं तूही आता कळीतून फुलामध्ये रूपांतर होतं, म्हणजे तुझ्यामध्येही बदल होतात. ते काही बदल हे बाहेरचे असतात आणि काही बदल हे आतले असतात. तर जो आतला बदल आहे ते म्हणजे रक्तस्राव आणि त्यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. मग त्याच्यामुळे तिची भीतीही आपली थोडीशी कमी होऊन जाईल आणि हे सामान्य आहे असं तिला वाटेल. तसंच तिला समजावून सांगताना असं कुजबुजून किंवा बाजूला घेऊन हळू आवाजात सांगू नये, तर आपल्या कुटुंबातल्या बाकीच्या व्यक्तींसोबत बसवून तिच्या कलेने घेऊन आपण ते समजावून सांगावं, की जेणेकरून तिला वाटेल की ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे किंवा हे लपून ठेवण्याची गोष्ट नाही आहे. तसंच जर आपण टी व्ही पाहत आहोत ते आणि त्याच्यावर जर सॅनिटरी पॅडची ॲड आली तर तिलाच प्रश्न विचारावेत, हे काय आहे, तुला माहीत आहे का, याचा उपयोग काय आहे. तर त्याच्यामुळे तिला पण प्रश्न निर्माण होतील आणि त्या माध्यमातून आपण तिला त्या सॅनिटरी पॅड कसा वापरायचा, आपण आपले कपडे ओले होऊ नये आपल्या संरक्षणासाठी वापरतोय आणि ते वापरणं म्हणजे लाजिरवाणं नाही आहे किंवा ते लपून ठेवण्याची गोष्ट नाही, हे आपण त्याच्यातून सांगू शकतो. आणि त्याच्या स्वच्छतेसाठीही आपण तिला त्यावेळेस मार्गदर्शन करू शकतो. जर आईच्या ऐवजी जर दुसऱ्या अंगणवाडी वर्कर्स आहेत किंवा आशाताई आहेत किंवा बाकी परिचारिका आहेत, जर त्यांना जर तिला जर याबाबतीत सांगायचं असेल तर त्यांनी आईला पण तिच्यासोबत घेणं गरजेचं आहे. कारण की तिला ते सुरक्षितता वाटेल आणि तिला त्याच्यावरचा विश्वास अजूनही वाटेल. तर त्या आईचा पण सहभाग करून घेणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त तिला ते वापरणं, त्याचं विल्हेवाट कशी लावणं, पेपरमध्ये कसं गुंडाळून कुठल्या कचऱ्या कुंडीत टाकणं किंवा त्याला इतरत्र कसं फेकू नये, तर याबाबतीत तिला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि तिलाच प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं तर मग तिला विश्वास निर्माण होतो आणि तिचा कॉन्फिडन्सही वाढतो. तर आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मकता निर्माण करणं. तर तिला असं सांगितलं गेलं पाहिजे की हा मोठा आजार नाही आहे, ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि तू एकटी नाही आहेस, तुझ्याबरोबरच्या सगळ्या मुलींना हे येतं, त्याच्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. तर तिला ते नॉर्मल वाटायला लागेल. तर अशा प्रकारे जर तिला समजावून सांगितलं तर ते तिच्यासाठी धक्कादायक नसेल आणि ती ते सहजपणे ॲक्सेप्ट करेल. तर याच्यामध्ये आणि शिक्षक किंवा बाकीचे परिचारिका यांचाही मेन रोल येतो. जर समजा की शाळेमध्ये एखाद्या मुलीला समजा रक्तस्राव सुरू झाला तर त्यांच्याकडून तिला मानसिक आधार तर मिळाला पाहिजेच आणि त्यांनी तिला आदराने तिच्याशी बोलणं किंवा तिला आराम करायला देणं, तिला सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणं. तर ह्या गोष्टी शिक्षकांनी किंवा हॉस्टेलमधल्या वॉर्डननी किंवा ह्यांनी मदत केली पाहिजे आणि मानसिक तिला आधार दिला पाहिजे. मॅडम, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बघतो की ग्रामीण भागात बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं किंवा हॉस्टेलमध्ये, आता तुम्ही खूप छान असं उदाहरण सांगितलं, आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या काही मुली असतात, तिथं मुलं मुली एकत्रच असतात, तर ते वेगळ्या बॅकग्राऊंडने आलेले असतात आणि भाषा वेगळी असते. अशा वेळेला तिथं जे काम करणारे वर्कर असतात किंवा आश्रमशाळेमध्ये शिकवणारे शिक्षक असतात, परिचारिका असतील किंवा वॉर्डन असतील, तर यांनी तिथं ज्या मुली असतात त्यांना जर मासिक पाळी आली तर त्यांचं समुपदेशन ते कसं करू शकतात, त्यासाठी त्यांनी कुठल्या माध्यमाची मदत घेतली पाहिजे? बघा, आश्रमामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या वयोगटाची मुलं येतात आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप खूप राहतो. कारण त्या मुलींना आपल्याला कोणाशी व्यक्त व्हायचं किंवा त्यांना मासिक पाळीची जर माहिती नसेल आणि त्यांना वेगळ्या भाषेतून जर सांगितली जात असेल तर तिच्या ते लक्षातच येणार नाही.
किंवा तिला काही समस्या असतील तर तिला समजा ती हॉस्टेलमध्ये आहे, वॉर्डन जर खूप स्ट्रिक्ट आहे तर ती व्यक्त करू शकणार नाही. तर अशा काही समस्या असतात आणि तिथे असंही असतं की हे सामूहिक टॉयलेट बाथरूम हे कॉमन असतं आणि त्याच्यामुळे तिथे पाण्याची कमतरता किंवा शौचालयाची कमतरता, डस्टबिन्स व्यवस्थित नसतात किंवा सॅनिटरी पॅड जर संपले तर त्यांना बाहेर जाण्याची मुभा नसते किंवा कोणाला सांगायचं, रात्रीच्या वेळेस जर पाळी आले तर कोणाला सांगायचं हा त्यांना प्रश्न पडतो. तर अशा ठिकाणी मला असं वाटते त्यांच्या मातृभाषेतच त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. तसंच ते छोट्या फीत किंवा छोटेसे व्हिडिओज बनवून त्या मुलींना ते शिक्षण देऊ शकतात. तसंच जर ग्रामीण भागामध्ये पण काही ज्या समस्या म्हणजे तिथे जे रूढी परंपरा आहेत, जसं की स्वयंपाकघरात न जाणं किंवा कोणाला शिवू नये, तसंच त्यांना वेगळ्या झोपडीमध्ये ठेवलं जातं, तर अशा वेळेस त्यांची मनस्थिती खूप बिघडते. तर अशा ठिकाणी जर त्यांना सॅनिटरी पॅड मिळत नाही, स्वच्छतागृह मिळत नाही, तर तिथेही हे उपलब्ध करण्यासाठी त्यांची माहिती त्यांना परिचारिका AWW किंवा ज्या आशाताई आहेत त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या बघणं गरजेचं आहे. प्लस आपण म्हणतो की हॉस्टेलमध्ये मुली ह्या घरापासून दूर राहिलेल्या असतात किंवा आश्रमशाळेमध्ये पण मुलं दूर राहिलेल्या असतात, तर त्यांचा मानसिक आधार पण निघून गेलेला असतो, कारण आईपासून दूर राहिल्यामुळे त्यांना असुरक्षितता वाटते. तर अशा वेळी जे वॉर्डन आहेत, शिक्षक आहेत, तर त्यांनी त्यांच्याशी थोडं संवेदनशीलता त्यांच्याबद्दल वाढवावी, त्यांच्याशी प्रेमाने बोललं तर त्या त्यांची समस्या त्यांच्याजवळ व्यक्त करू शकतील. आणि जे आपल्याला जर हे जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते खूप महाग असतात, तर ते ग्रामीण भागातील मुलींना कधी कधी ते परवडणारे नसतात, मग ते कापड वापरतात, तर त्याच्यामुळे त्यांना शारीरिक समस्या सुरू होतात. तर मला असं वाटते की म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे पालकांचं हे जबाबदारी आहे की त्यांनी मुलीला हॉस्टेलमध्ये पाठवायच्या अगोदर मासिक पाळीची तिला माहिती द्यावी, तिथे गेल्यानंतर तिच्याशी संपर्क साधावा, तिच्याशी फोनवर रेग्युलरली बोलावं. हॉस्टेलमध्ये वॉर्डन यांनी पण महिन्याला मीटिंग घेऊन त्यांची समस्या समजून घ्याव्यात, त्यांना आपत्कालीन पॅड देण्याची सोय करावी, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालयाची सोय करून द्यावी. आश्रमशाळेमध्ये पण जर कोणाला काही त्यांना भेट द्यायची असेल तर जर पॅड बँकच्या रूपाने जर भेट दिली तर ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. तर जनजागृती होणं पण गरजेचं आहे आणि या मुलांशी संवाद साधताना हे सगळं नॉर्मल आहे, हे नॅचरल आहे आणि तुला काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे, हे प्रत्येकाने जबाबदारीने सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना मानसिक तणाव येणार नाही आणि भीती त्यातून निघून जाईल. वा, म्हणजे मासिक पाळीमध्ये फक्त त्या मुलीच्या मानसिकतेचा नव्हे तर पालकांची सुद्धा मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. खरं म्हणजे तुम्ही आत्ता जे मुद्दे मांडले ते मुलीच्या मासिक आरोग्यावर परिणाम करणारे होते, पण जर आपलं समुपदेशन व्यवस्थित असेल, आपण मुलींना एक चांगलं स्वच्छ आणि आरोग्यदायी जर वातावरण देणार असू तर त्यांच्या मासिक आरोग्यावर चांगले परिणाम होताना आपल्याला दिसून येतील. आपण बघतो की आपल्या महिलांनी क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये आपल्या बऱ्याच महिलांनी झेंडा जो आहे तो आपल्याला फडकवलेला दिसून येतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या महिला खूप छान कामगिरी करताना आपल्याला दिसून येतात. तर खेळामध्ये पारंगत असलेल्या आपल्या ज्या काही मुली आहेत, तर त्या मुली ज्या वेळेला सरावासाठी क्रीडांगणावर जातात तर त्यांचे शिक्षक असतील किंवा प्रशिक्षक असतील तर त्यांनी आपल्या या मुलींना ज्यांना पाळीची समस्या असते, लहान मुलींना, आणि त्या खेळात पारंगत असतात पण सराव करणं गरजेचं असतं किंवा पुढचा सामना त्यांना खेळायचा असेल तर अशा वेळेला त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कोणत्या अशा गोष्टींची खबरदारी आहे की ती त्या मुलींनी आणि त्या शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांनी घ्यायला हवी. तर बघा, या खेळाडू मुलींनी पहिली तर गोष्ट अशी लक्षात घ्यावी की मासिक पाळी ही नैसर्गिक आहे आणि त्याच्याबद्दल काही भीती बाळगण्याची गरज नाही आणि तुम्ही मासिक पाळीमध्येही तुम्ही तुमचा सराव कंटिन्यू करू शकता. तर त्याच्यासाठी पॅडच्या ऐवजी मेन्स्ट्रुअल कप्स पण आलेले आहेत जे तुम्ही सेफली वापरू शकता आणि त्याच्यामुळे गळती होत नाही. स्विमिंग करणाऱ्या मुली पण पाण्यामध्ये ते कप्स वापरून उतरू शकतात, तर ते त्यांनी त्याच्यामुळे म्हणजे सराव व्यवस्थित होऊ शकेल. आणि प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी त्यांना ज्यावेळेस खेळाची प्रॅक्टिसच्या वेळेस, खेळाच्या अगोदर आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर वेळोवेळी पॅड बदलण्यासाठी सौम्य सूचना द्याव्या, खेळताना पाणी पिण्यासाठी त्यांना सूचना द्याव्या जेणेकरून त्यांच्या समस्या थोड्या कमी होतील, हायड्रेशन मेंटेन राहील. तसंच त्यांचं
क्रीडांगणाच्या बाजूला त्यांनी स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, सॅनिटरी पॅड, तसेच साबण असेल किंवा कचराकुंडी असेल तर त्याची सोय करून द्यावी, जेणेकरून त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत त्यांना अडचणी येणार नाहीत. आणखीन एक समस्या यासोबत अशी आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळते की मासिक पाळीदरम्यान पोटात खूप दुखतं, अतिरिक्त रक्तस्राव सुरू होतो. मग त्यावेळेला घरच्यांना सुद्धा चिंता वाटते आणि त्या मुलीला वेदना होत असतात. आणि असं बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की सेल्फ मेडिकेशनची एक सवय आपल्या बऱ्याच लोकांना असते की मी सुद्धा ही गोळी घेत होतो, ही याच्यातली अर्धी दिली तर काय फरक पडणार आहे. आणि त्या मुलीचं वय खरं म्हणजे खूप लहान आहे, ती वयाने 8 आणि 9 वर्षाची ती मुलगी आहे. तर अशा आपण जे मोठे लोक गोळ्या घेतो त्या आपण त्या मुलीला देण्याचा प्रयत्न करतो. किंवा हेही अजून एक बघायला मिळतं की घरात एखादा कार्यक्रम असेल, समारंभ असतील, तर त्यावेळेला पाळी पुढे ढकलण्यासाठी काही पिल्स घेतल्या जातात. कारण ह्या सवयी आपल्याला म्हणजे पाहायला मिळत आहेत आणि त्याची वारंवारता वाढत चालली आहे सेल्फ मेडिकेशनची. याविषयी काय सांगाल? बघा, पाळीच्या दरम्यान काही मुलींना समस्या असतात, त्याला आपण प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो, की त्याच्यामध्ये डोकेदुखी, स्तनदुखी, ओटीपोटात दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, पायात पेडगे येणं, थकवा जाणवणं, तर मूड स्विंग्स असतात. तर ह्या अशा गोष्टी होतात. पण त्या पाळी येऊन गेल्यानंतर ते समस्या बंद होऊन जातात. पण त्याच्यासाठी मेडिकेशन घ्यायची गरज नाही. पण जर त्याची तीव्रता जास्त असेल, पोटात खूप जास्त दुखत असेल, तर गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवू शकतो. त्यानेही जर तिला फरक पडत नसेल तर तिने डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानेच गोळ्या घेणं गरजेचं आहे. आता राहिलं अनियमितता. तर अनियमितता ही हॉर्मोन्सवर डिपेंड असते. पाळी सुरू झाल्यानंतर पहिले 2 वर्ष हे अनियमित येऊ शकते. पाळी पुढे मागे होऊ शकते. साधारण 28 दिवसाची पाळी आपण समजतो. 21 ते 35 दिवसामध्ये जरी आली तरी ती नॉर्मल असते. पण जर ती पाळी 1-2 आठवडे पुढे ढकलत असेल तर त्याच्यासाठी लगेच काही करण्याची गरज नाही. पण जर ती 2 ते 3 महिने आली नाही तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे. कारण त्याचे PCOSचे प्रॉब्लेम असू शकतात, गर्भधारणा असू शकते किंवा इतर काही आजार असू शकतात. तर त्याच्यामुळे ते तपासणी करणं गरजेचं आहे. नंतर आलं रक्तस्राव. जर रक्तस्राव हा 30 ते 80 ml होतो पूर्ण 3 ते 7 दिवसांच्या काळामध्ये. जर तो त्याच्यापेक्षा जास्त होत असेल, हे कसं समजायचं? जर मुलीला 1 ते 2 तासामध्ये जर पॅड चेंज करावा लागत असेल किंवा तिचं कपडे ओले होत असतील, तर याचा अर्थ तिच्या रक्ताच्या गाठी पडत असतील तर याचा अर्थ की तिचं रक्तस्राव जास्त आहे. तिला थकवा जाणवतोय, चक्कर येते, तिची दैनंदिन कार्य ती करू शकत नाही, तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं की लोहाचं प्रमाण कमी होऊन जातं, मुली शॉकमध्ये पण जाऊ शकतात. तर ते डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर छोट्या ज्या समस्या आहेत, जसं डोकेदुखी किंवा थोडं कंबरदुखी आहे, तर ते पाळी गेल्यानंतर आपोआप बंद होतं. पण ज्या ह्या मोठ्या समस्या आहेत त्यांचा डॉक्टरांचाच सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि राहिलं जे पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात, ह्या कृत्रिमरित्या आपण त्या पाळी पुढे ढकलतो आणि त्या गोळ्या ज्या असतात त्या हॉर्मोन्सच असतात. तर या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्यानंतर पाळी परत अनियमित होण्याचे चान्सेस वाढतात. कारण त्याच्यामुळे रक्तस्राव पुन्हा वाढू शकतो, पाळी जास्त दिवस जाऊ शकते, पुढची पाळी पण अनियमित होऊ शकते. तर त्याच्यामुळे स्त्रियांनी ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. आणि खूपच गरज असेल तर कधीतरी घेणं ठीक आहे. आणि जर ते खूप काळ म्हणजे जास्त वर्षानुवर्षे जर ते घेत राहिल्या तर त्याचे परिणाम वाईट होतात. मॅडम, असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं की मुलींना सुरुवातीला पाळी आल्यानंतर काही महिने पाळी येत नाही किंवा काही वर्षांनी येते. तर या मागचं कारण काय असतं? मुलींना समजा 2 ते 3 महिने पाळी आलीच नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण की त्याची मागची कारणं की गर्भधारणा असू शकते किंवा त्यांच्या हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स असू शकतं किंवा काही दुसरे आजार असू शकतात, काही औषधांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. तर ते तपासणी करणं गरजेचं असतं. मॅडम, आपण आत्तापर्यंत कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनात आणून दिल्या की लहान मुलींमध्ये जी पाळीची अनियमितता सुरू झालेली आहे याच्या मागची कारणं काय आहे किंवा स्वच्छता कशी आपण राखली पाहिजे, समुपदेशन कसं केलं गेलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी खूप छान तुमच्याद्वारे आमचं मार्गदर्शन झालं. आणखीन एक गोष्ट जी आहे ती फार महत्त्वाची आहे की या दरम्यान जे शरीरात बदल होत असतात, तर अशा वेळेला आपला आहार किंवा व्यायाम
आणि स्वच्छता याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि PCODची जी समस्या सध्या आपण बघतोय की अनेक स्त्रियांना होताना दिसून येते, याविषयी सुद्धा काय मार्गदर्शन कराल? बघा कसं आहे की ह्या मासिक पाळीच्या वेळेस काही समस्या असतात जे मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे की डोकेदुखी, स्तनांमध्ये दुखणं, कंबरदुखी, पायदुखी, तसंच मूड स्विंग्स होणं. तर या ज्या गोष्टी आहेत, या समस्या ह्या कमी करण्यासाठी त्यांनी आहार व्यवस्थित घ्यावा. आहारामध्ये त्यांनी पालेभाज्या, खजूर हे जास्त प्रमाणात खाल्लं तर त्यांना लोह मिळेल. दूध, दही यासारखे पदार्थ खाल्ले तर त्यांना कॅल्शियम जास्त मिळेल. फळं जास्त खाल्ली तर त्यांना जीवनसत्व मिळतील. तसंच अंडी आहेत, मासे आहेत, चिकन आहे, तर ह्यासारखे पदार्थ खाल्ले तर त्यांना प्रथिनांचं प्रमाण जास्त मिळेल. तर या संतुलित आहार जर त्यांनी व्यवस्थित घेतला, पाणी भरपूर प्यायलं, म्हणजे 8 ते 9 ग्लास पाणी एका दिवसामध्ये जर त्यांनी प्यायलं तर ते ब्लोटिंग सेन्सेशन पण कमी होऊन जातं. तर ह्या आहार हा महत्त्वाचा असतो. तसंच त्यांनी व्यायाम करणं पण गरजेचं आहे. व्यायामामध्ये खूप हलके व्यायाम करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये चालणं किंवा काही योगासने आहेत, जसं की बालासन आहे, भुजंगासन आहे, मत्स्यासन, धनुरासन. तर हे योगासनं त्यांच्यासाठी मानसिक तणाव खूप कमी करून टाकतात. तसंच श्वासाचे व्यायाम आहेत, जसं की भ्रामरी प्राणायाम. तर त्याच्यामुळे पण तणाव खूप कमी होऊन जातो. याच्या व्यतिरिक्त त्यांनी झोप व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. 7 ते 8 तास रोजची झोप किंवा दुपारची एक छोटीशी डुलकी घेतली तरी सुद्धा त्यांना ते फ्रेश वाटतं. आराम केल्याने त्यांचे हे प्रॉब्लेम्स थोडे कमी होऊन जातात. तर हे झालं त्यांनी त्यांचा आहार आणि व्यायामाबद्दल. पण स्वच्छता ही पण महत्त्वाची आहे. जर त्यांनी पॅड रेग्युलर चेंज केला तर त्यांची चिडचिड होणार नाही किंवा समाजामध्ये वावरताना त्यांचा आत्मविश्वास वाढेल किंवा त्यांना लाज वाटणार नाही. तर ते स्वच्छता ही स्वतःची स्वच्छता तसेच महत्त्वाची आहे. आणखीन PCOSचा हा जो प्रॉब्लेम आहे अनियमिततेचा, तो आता हल्ली 10 मधल्या एका स्त्रीला आहे, एवढ्या प्रमाणात तो वाढलेला आहे. तर त्याच्यामागची कारणं म्हणजे जीवनशैली. तर ही आपली मॉडर्न जीवनशैली म्हणजे काय, व्यायाम न करणं किंवा आहार व्यवस्थित न घेणं, जंक फूड, पॅकेट फूड, प्रोसेस फूड, प्लास्टिकचा वापर जास्त करणं. तर याच्यामुळे हे PCOSचे प्रॉब्लेम्स खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळे पण पाळी अनियमित येण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही कार्यक्रमात सुरुवातीला सांगितलं की मासिक पाळी आल्यानंतर सॅनिटरी पॅडचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि त्याची जी काही विल्हेवाट आहे ती पण योग्य पद्धतीने लावली गेली पाहिजे. खरं म्हणजे ह्या विषयावर खरं तर एक सखोल चर्चा करण्यासारखा विषय आहे. आपण बघतो की इतरत्र जे पॅड असतात ते वापरून असेच फेकलेले आपल्याला दिसून येतात. ते पर्यावरणाच्या दृष्टीनेही आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय घातक आहे सर्वांसाठी. तर ह्या मासिक पाळी दरम्यान जे सॅनिटरी पॅड असते त्याचा योग्य वापर आणि त्याचा बदल आणि म्हणजे कसा आवश्यक आहे त्या मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी, याविषयी काय सांगाल? आणि जे वापरलेले पॅड असतात त्यांची विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत कोणती आणि आत्तापर्यंत काय चुका होत आलेल्या आपल्याला दिसून येतात, तर त्याची विल्हेवाट आपण कशी लावू शकते याचे मार्गदर्शन तुम्ही कसं कराल? बघा, सॅनिटरी पॅड वापरताना स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. स्वच्छ पाणी असेल तर स्वच्छता हे सहज शक्य होते. तर पॅड वापरताना हात पहिले स्वच्छ धुवून घ्यावे. फ्रेश पॅड जो आहे तो कोरडा आणि स्वच्छ असला पाहिजे आणि बाहेरचे जे आपण कपडे वापरतो ते सैल असले पाहिजेत. तर त्याच्यामुळे काय होईल, तर तिला ते कम्फर्टेबली तिला वावर करता येईल. तसंच हे पॅड कुठेही इतरत्र टाकू नये. पॅड वापरून झाल्यानंतर तो व्यवस्थित कागदामध्ये गुंडाळावा. त्याच्यानंतर तो प्लास्टिकच्या पिशवीत किंवा पेपरच्या पिशवीमध्ये पॅक करून ते बंद डस्टबिनमध्येच टाकावेत. कारण जर उघड्यावर टाकले तर परिसर आपला अस्वच्छ होईल. काही ठिकाणी या अजूनही चुका होतात, जसं की ते पॅड टॉयलेटमध्ये टाकले जातात. त्याच्यामुळे जे पाईप्स आहेत ते चोकअप होण्याची शक्यता असते. नद्या नाल्यांमध्ये फेकले जातात तर नदीचं पाणी खराब होऊन जातं किंवा ते उघड्या कचरापेटीमध्ये असेच टाकले जातात, ज्याच्यामुळे परिसरात असलेले जे बाकीचे प्राणी आहेत त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर हे जे पॅड आहेत ते आरोग्याच्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला जाळले जातात, तर त्याच्यामधूनही रसायने बाहेर पडतात, ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं आणि त्याच्यापासून श्वासाचे रोग होऊ शकतात. तर ही काळजी आपण घेतली पाहिजे की ते व्यवस्थित पॅक करून डस्टबिनमध्येच टाकले पाहिजेत, इतरत्र जाळू नये किंवा इन्सिनरेटर असतात काही ठिकाणी त्याच्यामध्ये टाकावेत. मॅडम, असं बऱ्याच वेळेला होऊ शकतं की काही ठिकाणी समजा सॅनिटरी पॅड जे असतील ते उपलब्धच नसतील, तर कोणते असे सुरक्षित पर्याय आहे
की त्याचा वापर करू शकतात त्यावेळेला ती व्यक्ती, एखादी महिला असेल किंवा मुलगी असेल, तिथं सॅनिटरी पॅड बिलकुल उपलब्ध नसतील, अशा एखाद्या रिमोट एरियात असतील, तर अशा वेळेला सुरक्षित पर्याय तुम्ही काय सुचवाल? बघा, हे सॅनिटरी पॅड नसेल तर सुती स्वच्छ मऊ कापड कुठलंही चालेल, जसं साडी, जुन्या साडीचं असो किंवा ओढणी असो, पण ते चांगलं धुवून उन्हामध्ये वाळवलेलं असलं पाहिजे किंवा ते वापरायच्या अगोदर ते इस्त्री केलेलं पाहिजे. ओलावा असलेला किंवा खराब कपडा वापरू नये, तर ही काळजी घेतली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मॅडम, आपल्या ह्या आत्तापर्यंतच्या या चर्चेमधून एक चांगलं मार्गदर्शन तुम्ही आमच्या सगळ्या महिला श्रोत्यांचं केलेलं आहे आणि आपले इतरही श्रोते जो हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनासुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत आणि निश्चितपणे ते सुद्धा त्या दृष्टीने पावलं उचलतील. तर जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय तुम्ही संदेश द्याल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? आपण इतका छान विषय आज खरं या चर्चेमध्ये घेतलेला. बऱ्याच प्रमाणामध्ये गाव पातळीवर अंगणवाडीच्या आपल्या सेविका असतात, आशाताई असतात आणि आश्रमशाळा आहेत, हॉस्टेल आहेत, अशा ठिकाणी शासनाच्या माध्यमातून काय व्यवस्था पुरवली जाते याविषयी काय सांगाल? आणि एकूणच आपल्या ज्या काही मैत्रिणी आहेत, लहान मैत्रिणी आहेत आणि मोठ्या मैत्रिणीसुद्धा आहेत आणि आपले इतर श्रोते, यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? बघा, सरकारने खूप साऱ्या योजना केलेल्या आहेत, जसं की MCH म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल हायजीन योजना, RKSK किंवा बेटी बचाव बेटी पढाव. तर ह्या माध्यमातून सरकार आशाताईंच्या मार्फत किंवा AWW यांच्या मार्फत मासिक पाळीबद्दल प्रत्येक घराघरामध्ये मासिक पाळीबद्दल माहिती पुरवली जाते. फ्रीमध्ये सॅनिटरी पॅड पुरवले जातात जे बायोडिग्रेडेबल आहेत आणि चांगल्या प्रतीचे आहेत. तर त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. तसंच त्यांचं म्हणजे रक्तवाढीच्या गोळी, फोलिक ॲसिडच्या गोळी ह्या आशाताई प्रत्येक घरातल्या मुलीला पुरवतात. तर त्यांनी त्या फेकून न देता त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तसंच जर काही त्यांना समस्या असतील तर PHC मधल्या परिचारिका किंवा अंगणवाडी वर्कर्स त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून मुलींचे प्रॉब्लेम्स कमी होतील आणि त्यांच्या समस्या सॉल्व्ह होऊन जातील. तर पालकांनी याच्याबद्दल जागृत असणं गरजेचं आहे. तर पालकच नव्हे तर ज्या आपल्या लहान मैत्रिणी आहेत, मोठ्या मैत्रिणी आहेत, जागरूक राहणं फार गरजेचं आहे. तर मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि तुम्ही मासिक पाळी हा जो विषय आहे तो घाबरण्याचा नसून, संकोच करण्याचा नसून किंवा लपवून ठेवण्याचा विषय नसून, तर हा मासिक पाळी हा समजून घेण्याचा विषय आहे. आणि मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वच श्रोत्यांनी मासिक पाळी हा विषय समजून घेतला आहे आणि तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सर्वांचं इतकं छान समुपदेशन केलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत मासिक पाळीची अनियमितता याविषयी डॉक्टर अनुष्का खातू यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.